नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लवकरच अधिक मास सुरू होत आहे. अधिक मास म्हणजे ज्याला आपण पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतो. हा अधिक मास भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित केलेला आहे. 17 मे पासून अधिक मासाची सुरुवात होणार आहे आणि म्हणूनच या अधिक मासामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची कृपा मिळवण्यासाठी आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंची सेवा करायची आहे, दानधर्म करायचा आहे आणि नामस्मरण देखील या अधिक मासामध्ये आपल्याला करायचं आहे. आता अधिक मासामध्ये करण्यात येणारी सर्वात महत्त्वाची सेवा किंवा दान म्हणजेच दीपदान. दीपदानाला अधिक मासामध्ये खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. संतती प्राप्तीसाठी, आपल्या मुलांच्या सुखासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, वंशवृद्धीसाठी, शत्रुपीडा, अपमृत्यू, भय या सर्वांपासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण व्हावं यासाठी अधिक मासामध्ये दीपदान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. मग हे दीपदान अधिक मासामध्ये कुणी करावं, कसं करावं, कोठे करावं, त्याचबरोबर अधिक मासाचा दिवा आपल्या घरामध्ये कसा लावावा, कुणी लावावा, केव्हा लावावा आणि अखंड दिवा लावण्यासाठी संकल्प कशा प्रकारे करायचा आहे आणि या अखंड दिव्याची पूजा कशा प्रकारे करायची आहे, दीपदान कशा प्रकारे करायचं आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आता दीपदान म्हणजे काय तर बघा, आपण आपल्या घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावत असतो. जेव्हा आपण आपल्या घरामध्ये दिवा लावत असतो तेव्हा आपल्या घरातली जी काही नकारात्मकता असते, वाईट शक्ती असतात, ते आपल्या घरातून बाहेर जात असतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता तयार होत असते. रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावल्याने भय, शत्रुपीडा किंवा ज्या काही वाईट शक्ती असतील त्या वाईट शक्तींचा नाश होत असतो. आणि म्हणूनच आपण अधिक मासामध्ये दीपदान केलं पाहिजे. अधिक मासामध्ये दीपदान केल्याने आपल्या मुलाबाळांच्या आरोग्याविषयी, तसेच त्यांच्या उज्ज्वल भवितव्याविषयी, संतती प्राप्तीसाठी, वंशवृद्धीसाठी, तसेच ज्या काही वाईट शक्ती असतात त्या दूर होण्यासाठी हा दिवा आपल्याला अधिक मासामध्ये लावायचा असतो. आता अधिक मासामध्ये दीपदान केव्हा करायचं, कसं करायचं तर बघा, अधिक मास सुरू झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घराजवळ एखादं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये दीपदान करू शकता किंवा जर एखादी नदी असेल तर त्या नदीच्या किनाऱ्यावर तुम्ही दीपदान करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघरासमोर दीपदान करू शकता. अधिक मासाच्या शुक्ल प्रतिपदेपासून आपल्याला दीपदान करायचं आहे. त्या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे. आता हा दिवा तुम्ही घरात लावू शकता किंवा जर घराच्या जवळपास कुठे मंदिर असेल किंवा नदी असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता. अशा प्रकारे जर आपण अधिक मासामध्ये मनोभावे दीप प्रज्वलन केलं तर आपल्याला सौभाग्य, आरोग्य, संतती, मान सन्मान आणि कीर्ती प्राप्त होईल. आता दीपदान करण्यासाठी किंवा दिवा लावण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचा दिवा घेऊ शकता. मातीचा दिवा घेऊ शकता, दगडाचा दिवा घेऊ शकतात, कणकेचा दिवा, पितळाचा किंवा चांदीचा सुद्धा दिवा तुम्ही घेऊ शकता. आता जर या अधिक मासामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये अखंड दिवा लावला तर अधिक मास संपल्यानंतर हा जो अखंड दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये लावला होता तो तुम्हाला अधिक मास संपल्यानंतर ब्राह्मणांना दान करायचा आहे. आता तुमच्याकडे जर ब्राह्मण उपलब्ध नसतील तर तो दिवा स्वच्छ धुवून आपल्याला आपल्या घराजवळ जर एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये दान करायचं आहे. आणि जर तुम्ही अधिक मासामध्ये मंदिरामध्ये किंवा नदीच्या किनारी दीपदान केलं असेल, दिवा लावला असेल तर मंदिरामध्ये लावलेला तो जो दिवा आहे तो अधिक मास संपल्यानंतर त्या दिवशी जाऊन तो दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे. हळद कुंकू अक्षता वाहून त्या दिव्याची पूजा करायची आहे आणि तो दिवा तसाच मंदिरामध्ये किंवा नदीच्या कडेला आपल्याला दान करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण अधिक मासामध्ये दीपदान करायचं आहे. अखंड दिवा आपल्या देवघरामध्ये किंवा मंदिरामध्ये लावायचा आहे. आता जर तुम्हाला संपूर्ण महिनाभर शक्य नाही झालं तर तुम्हाला जितक्या दिवस शक्य होईल तितके दिवस दीपदान करायचं आहे. आता दीपदान केव्हा करायचं तर 17 मे या दिवसापासून अधिक मासाची सुरुवात होत आहे आणि आपल्याला 17 मे पासूनच दीपदान करायचं आहे. अखंड दिवा आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे किंवा मंदिरात दीपदान आपल्याला करायचं आहे. आता हे दीपदान कोण करू शकतं तर स्त्री किंवा पुरुष कोणीही हे दीपदान करू शकतं. आता जर
तुम्ही तुमच्या देवघरासमोर अखंड दिवा लावणार असाल तर त्यासाठी तुम्ही तेल वापरू शकता किंवा तूप देखील तुम्ही वापरू शकता। आता जर तुम्ही तूप वापरणार असेल तर तुपाचा दिवा लावण्यासाठी तुम्हाला फुलवात तयार करायची आहे, आणि जर तुम्ही अधिक मासामध्ये तेलाचा दिवा लावणार असाल तर तेलाच्या दिव्यामध्ये लावण्यासाठी तुम्हाला अधिक मासाची एक वात बाजारामध्ये सहज मिळून जाईल, ती वात वापरायची आहे, किंवा ही वात तुम्ही घरी सहजपणे बनवू शकतात। यासाठी काय करायचं आहे की जो कापूस आहे तो व्यवस्थितपणे पिंजून घ्यायचा आहे, म्हणजे एकत्र करून घ्यायचा आहे, त्यातील ज्या गाठी असतात त्या काढून टाकायच्या आहे, आणि जो भस्म असतो त्या भस्माच्या मदतीनं आपल्याला त्या कापसापासून एक लांबलचक अखंड वात बनवायची आहे। आता अधिक मासाची वात कशी तयार करायची, तर जो कापूस असतो आपल्याकडं तो कापूस व्यवस्थित पिंजून घ्यायचा आहे, त्यातील गाठी काढून आपल्याला एक लांबलचक अशी अखंड वात तयार करायची आहे। आणि जेव्हा ती वात तयार होईल त्यानंतर आपल्या हाताचे 4 बोटांना ती वात आपल्याला गुंडाळायची आहे। 8 वेळा ती वात आपल्याला गोलाकार गुंडाळायची आहे। आता 8 वेळा गुंडाळल्यानंतर वरून 8 आणि खालून 8 अशा प्रकारे आपल्याला 16 वेळा ती वात आपल्या बोटांना गुंडाळायची आहे। अशा प्रकारे 16 वाती आपल्या तयार झाल्या। परत आपल्याला एक बोटभर वात एक्स्ट्रा सोडायची आहे, म्हणजेच आपण जेवढे बोट गुंडाळे आहे तेवढ्या बोटांभरून एक वात आपल्याला मध्येच सोडायची आहे, आणि पुन्हा आपल्याला 8 वेळा वरून आणि 8 वेळा खालून अशी गोलाकार दिशेने वात आपल्याला गुंडाळायची आहे। 16 आणि 16 32, आणि जी एक्स्ट्राची आपण एक बोटभर वात सोडली आहे ती मिळून 33 वाती तयार होतात। अशा प्रकारे अधिक मासामध्ये 33 हा अंक अतिशय महत्त्वाचा आहे, आणि म्हणून 33 वातींची अखंड वात आपल्याला बनवायची आहे। जर तुम्ही अखंड वात तयार करणार असाल तर तुम्हाला एक मोठी वात बनवायची आहे, किंवा दररोज जर तुम्ही वात बदलणार असाल तर छोट्या वाती करायच्या आहे। ह्या वाती तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातील। आणि तुपाचा दिवा जर लावणार असेल तर त्यासाठी फुलवात घेताना 2 फुलवातींची मिळून एक फुलवात आपल्याला बनवायची आहे, आणि तुपाच्या दिव्यामध्ये फुलवात लावायची आहे। आता आपल्याला दीपदानाचा संकल्प कसा करायचा आहे। संकल्प आपल्याला फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे, ज्या दिवशी अधिक मासाची सुरुवात होणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्याला आपली देवपूजा करून घ्यायची आहे, आणि देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे। आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद कुंकू गंध अक्षता आणि फूल टाकायचं आहे, आणि मनोभावे आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे। संकल्प घेताना तुम्हाला तुमचं नाव, तुमचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्राचा उल्लेख करायचा आहे, आणि असं म्हणून मी आजपासून अखंड दिवा प्रज्वलित करत आहे। आणि हा दिवा तुम्ही कशासाठी प्रज्वलित करत आहात, तुमची जी इच्छा असेल ती सांगून तुम्हाला संकल्प सोडायचा आहे। आपल्या तळहातातील जे पाणी आहे ते आपल्याला ताम्हणात किंवा प्लेटमध्ये सोडायचं आहे। पुन्हा 2 पळी पाणी हातावर घेऊन ते पाणी त्या भांड्यामध्ये सोडायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा आहे, आणि संपूर्ण अधिक मासामध्ये आपल्याला अशा प्रकारचा एक दिवा आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे। या दिव्याची हळद कुंकू अक्षता किंवा लाल फूल वाहून पूजा करायची आहे, आणि हा दिवा आपल्याला अखंडपणे संपूर्ण अधिक मासामध्ये लावायचा आहे। आता दिवा जर एखाद्या दिवशी चुकून विझला तर मनामध्ये काहीही आणायचं नाही, क्षमा याचना मागून दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे, आणि दिवा ठेवताना त्याखाली आसन म्हणून आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायचा आहे। आता संकल्प करताना जर तुम्ही तुमच्या घरामध्ये दिवा लावणार असेल, किंवा जर मंदिरात किंवा नदीच्या किनारी दिवा लावणार असेल तर तसा आपल्याला संकल्पामध्ये उल्लेख करायचा आहे, आणि यथाशक्ती दीपदान करणार आहे असं आपल्याला म्हणायचं आहे। कारण जर आपल्याला काही कारणास्तव मध्ये दिवा लावता नाही आला किंवा दीपदान करता आलं नाही तरी चालतं, म्हणूनच संकल्प करताना अखंड हा शब्द वापरू नका, यथाशक्ती असा शब्द वापरा, आणि तुमच्या यथाशक्ती म्हणजे तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं दीपदान या अधिक मास महिन्यामध्ये करायचं आहे। माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा कृपा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करा। जास्तीत जास्त भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करा। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा। आता माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू नवीन माहिती सोबत, तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।